लेबर टर्नओव्हरचा आपण दुसरा प्रॉब्लेम आज घेतोय. आधी मी प्रॉब्लेम एक्सप्लेन करते, त्यानंतर आपण सोल्युशन घेऊ. लेबर टर्नओव्हर रेट हा आपण 3 मेथडने कॅल्क्युलेशन करतो. त्यासाठी आधी प्रॉब्लेम पहा. फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर सप्लाइड बाय पर्सनल डिपार्टमेंट ऑफ बालाजी कंपनी बदलापूर, कॅल्क्युलेट लेबर टर्नओव्हर. टोटल नंबर ऑफ एम्प्लॉईज म्हणजे एकूण जे एम्प्लॉईज आहेत ते आहेत 1/6/2014 म्हणजे 1 जून 2014 ला 2007 एम्प्लॉईज आहेत, म्हणजे 2007 वर्कर्स आहेत, त्यांची संख्या दिलेली आहे. नंबर ऑफ एम्प्लॉईज लेफ्ट अँड डिस्चार्ज ड्युरिंग द मंथ, त्या महिन्यामध्ये काम सोडून गेलेले जे वर्कर्स आहेत त्यांची संख्या आहे 120. नंबर ऑफ एम्प्लॉईज रिक्रुटेड ड्युरिंग द मंथ 60. नवीन जे वर्कर्स रिक्रूट झालेले आहेत म्हणजे जे रुजू झालेले आहेत कामावर, ज्यांचे अपॉइंटमेंट केलेले आहेत ते आहेत 60. आणि टोटल नंबर ऑफ एम्प्लॉईज ऑन 30/6/2014 म्हणजे 30 जूनला महिन्याच्या शेवटी वर्कर्सची संख्या आहे 1993. हे जे दोन इन्फॉर्मेशन आहे म्हणजे महिन्याच्या सुरुवातीचे वर्कर 2007 आणि महिन्याच्या शेवटचे वर्कर 1993, या दोन्ही संख्येवरून आपण पहिलं कॅल्क्युलेशन करणार आहोत, ते म्हणजे ऍव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स कॅल्क्युलेट करायचे. त्यानंतर सेपरेशन मेथड आणि रिप्लेसमेंट मेथड मध्ये जेवढे वर्कर्स सेपरेट झाले ते सेपरेशन मेथड मध्ये ती संख्या विचारात घेणार आहोत, आणि जेवढे वर्कर्स रिप्लेस झाले किंवा ज्यांचे अपॉइंटमेंट झाले हे ते आपण रिप्लेसमेंट मेथड साठी विचारात घेणार आहोत. मग पहिलं कॅल्क्युलेशन घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ ऍव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स. फॉर्म्युला लिहा. ऍव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स इज इक्वल टू नंबर ऑफ वर्कर्स ऍट द बिगिनिंग ऑफ द पिरियड प्लस नंबर ऑफ वर्कर्स ऍट द एंड ऑफ द पिरियड. NO नंतर डॉट आहे, नाही तर नुसता NO लिहिला तर नो त्याचा अर्थ होतो, किंवा मग फुल फॉर्म मध्ये लिहा. नंबरचं स्पेलिंग पूर्ण लिहा. नंबर ऑफ वर्कर्स ऍट द बिगिनिंग ऑफ द पिरियड प्लस नंबर ऑफ वर्कर्स ऍट द एंड ऑफ द पिरियड छेद 2. मग बिगिनिंगला आहेत 2007 आणि एंडला आहेत 1993. बरोबरचं चिन्ह करा. 2007 प्लस 1993 छेद 2. दोन्हींची बेरीज करा. बेरीज 4000 येते आणि त्याला 2 ने भाग देऊन ऍव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स आले 2000. प्रॉब्लेम मध्ये एम्प्लॉईज शब्द होता म्हणून इथे मी एम्प्लॉईज शब्द वापरलाय. वर्कर्स लिहिलं तरी चालेल. 2000 एम्प्लॉईज. ऍव्हरेज वर्कर्स आले 2000. त्यानंतर पहिली मेथड आहे आपली सेपरेशन मेथड. कॅल्क्युलेशन घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ लेबर टर्नओव्हर रेट बाय सेपरेशन मेथड. Calculation of labor turnover rate by separation method. Formula लिहा. Calculation of labor turnover rate by separation method. Formula लिहा. Labor turnover rate is equal to number of workers left in a period upon average number of workers on payroll in the period into 100. म्हणजेच नंबर ऑफ वर्कर्स लेफ्ट म्हणजे काम सोडून गेलेले आहेत ते वर्कर्स छेद ऍव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स जे आपण पहिल्या कॅल्क्युलेशन मध्ये कॅल्क्युलेट केले ते गुणिले 100. मग काम सोडून गेलेले वर्कर्स. प्रॉब्लेम पहा अगोदर. काम सोडून गेलेले वर्कर्स बघा. नंबर ऑफ एम्प्लॉईज लेफ्ट अँड डिस्चार्ज 120 सांगितले. 120 वर्कर्स काम सोडून गेले, त्यामुळे आपण घेणार 120 छेद ऍव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत 120 छेद 2000 गुणिले 100. 0 0 कॅन्सल करा आणि भाग द्या. 20 ने 120 ला भाग दिला. आन्सर आलेला आहे 6%. फर्स्ट कॅल्क्युलेशन केलं आपण
सेपरेशन मेथडने लेबर टर्नओव्हर रेट कॅल्क्युलेट केला, तो आलेला आहे 6%. Calculation of labor turnover rate by replacement method. Replacement method नुसार फॉर्म्युला लिहा. लेबर टर्नओव्हर रेट इज इक्वल टू number of workers replaced during a period upon number of workers on payroll in the period into 100. म्हणजे किती वर्कर्स ची नियुक्ती झाली किंवा किती वर्कर्स रिप्लेस झालेले आहेत छेद ऍव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स आपण पहिल्या कॅल्क्युलेशन मध्ये कॅल्क्युलेट केलेले आहेत गुणिले 100. प्रॉब्लेम नुसार 60 वर्कर्सची अपॉइंटमेंट झालेली त्या महिन्यामध्ये, म्हणून 60 छेद 2000 गुणिले 100. 0 कॅन्सल केला आणि 20 ने 60 ला भाग दिला. लेबर टर्नओव्हर रेट आला 3%, 3%. सेपरेशन मेथडने आलेला आहे 6% आणि रिप्लेसमेंट मेथडने रेट आलेला आहे 3%. त्यानंतर तिसरी मेथड घ्या. कॅल्क्युलेशन ऑफ लेबर टर्नओव्हर रेट बाय फ्लक्स मेथड. फ्लक्स मेथड ही दोन्ही मेथडचं कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे फॉर्म्युला येतोय लेबर टर्नओव्हर रेट इज इक्वल टू नंबर ऑफ वर्कर्स लेफ्ट इन अ पिरियड प्लस number of workers replaced in a period छेद average number of workers on payroll in the period into 100 गुणिले 100. मग लेफ्ट किती झाले तर 120 लेफ्ट झाले आणि रिप्लेस किती केले तर 60 रिप्लेस केले छेद 2000 गुणिले 100. मग 120 आणि 60 ची बेरीज 180 छेद 2000 गुणिले 100 करा. 0 कॅन्सल करा आणि 20 ने 180 ला भाग द्या. उत्तर येत आहे 9%, 9%. 3 मेथडने आपण आपला सेकंड नंबरचा जो प्रॉब्लेम आहे लेबर टर्नओव्हर रेटचा तो सॉल्व्ह केला. अगोदर ऍव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स कॅल्क्युलेट केले, ते आले 2000 एम्प्लॉईज किंवा 2000 वर्कर्स. त्यानंतर सेपरेशन मेथडने सॉल्व्ह केला. सेपरेशन मेथडने 6% आन्सर आलेला आहे. त्यानंतर रिप्लेसमेंट मेथडने सॉल्व्ह केला. रिप्लेसमेंट मेथडने 3% आन्सर आलेला आहे आणि फ्लक्स मेथडने 9% असं उत्तर आलेलं आहे. इथे आपला 2 नंबरचा जो प्रॉब्लेम आहे लेबर टर्नओव्हर रेटचा तो कम्प्लीट झालेला आहे. लेबर टर्नओव्हर रेटचा तिसरा प्रॉब्लेम पाहतोय आपण. तिसरा प्रॉब्लेम आणि त्याचा सोल्युशन. प्रॉब्लेम मी एक्सप्लेन करते. द पर्सनल डिपार्टमेंट ऑफ Duplex Company Limited, Dombivli, has supplied the following information relating to its workforce during the month of January 2014. Number of workers on 1st January 2014. 1 जानेवारी 1 जानेवारी 2014 ला वर्कर्सची संख्या आहे महिन्याच्या सुरुवातीला 900. नंबर ऑफ वर्कर्स ऑन 31st जानेवारी 2014. 31 जानेवारी 2014 ला वर्कर्सची संख्या आहे 1100, म्हणजे महिन्याच्या सुरुवातीला 900 आणि महिन्याच्या शेवटी 1100. हे आपल्याला ऍव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स ऑन पेरोल कॅल्क्युलेट करण्यासाठी लागणार आहे. त्यानंतर ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ड्युरिंग द मंथ 15 persons quit, 15 लोक सोडून गेले. अँड 25 persons are discharged, आणि 25 लोकांना कामावरून काढून टाकलं. 150 workers were engaged, 150 लोक काम करतायत किंवा कामामध्ये गुंतलेले आहेत. आउट ऑफ देम 20 persons were appointed, 150 अपॉइंट केलेत असं नाही म्हटलेलं, तर 150 पैकी 20 persons were appointed, म्हणजे 20 लोकांची नियुक्ती झालेली आहे. इन द वॅकन्सी कॉस्ट, जी जागा रिक्त झालेल्या होत्या त्या रिक्त जागेंवर किती लोकांची नियुक्ती झाली तर 20 लोकांची.
150 लोकांची नियुक्ती झालेली नाही. म्हणजे रिप्लेस किती झाले? फक्त 20. आणि लेफ्ट किती झाले किंवा सेपरेट किती झाले? तर 15 अधिक 25 म्हणजे 40 वर्कर्स लेफ्ट झाले. आणि त्यापैकी रिप्लेस किती झालेले आहेत? तर 20 वर्कर रिप्लेस झाले. 150 तुम्हाला कन्फ्युज करू शकतो, पण नीट वाक्य बघा. 150 वर्कर्स वेअर एंगेज्ड, आउट ऑफ देम 20 पर्सन्स वेअर अपॉइंटेड. 20 लोक अपॉइंट केलेले आहेत इन द वॅकन्सी कॉस्ट. कॅल्क्युलेट लेबर टर्नओव्हर रेट ड्युरिंग द पिरियड अंडर डिफरंट मेथड्स. पहिलं कॅल्क्युलेशन आपण ऍव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स कॅल्क्युलेट करणार आहोत. मग ह्या पहिलं कॅल्क्युलेशन ऑफ ऍव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स. फॉर्म्युला लिहा. ऍव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स इज इक्वल टू number of workers at the beginning of the period plus number of workers at the end of the period छेद 2. महिन्याच्या सुरुवातीला 900 वर्कर होते आणि महिन्याच्या शेवटी 1100 वर्कर होते. म्हणून 900 अधिक 1100 छेद 2. दोन्हींची बेरीज 2000 येते आणि त्याला 2 ने भाग दिला म्हणजे 1000 वर्कर्स. ऍव्हरेज नंबर ऑफ वर्कर्स आलेले आहेत ऑन पेरोल 1000 वर्कर्स, 1000 वर्कर्स. Calculation of labor turnover rate by separation method. Calculation of labor turnover rate by separation method. Formula लिहा. Labor turnover rate is equal to number of workers left in a period upon average number of workers on payroll in the period into 100. मग 15 अधिक 25 म्हणजे 40 वर्कर्स काम सोडून गेले म्हणून 40 छेद 1000 गुणिले 100. 2 2 शून्य कॅन्सल करा आणि 10 आणि 40 ला भाग द्या म्हणजे उत्तर येतंय 4%. सेपरेशन मेथडने लेबर टर्नओव्हर रेट आलेला आहे 4%. Second method, replacement method. Calculation of labor turnover rate by replacement method. Formula लिहा. Labor turnover rate is equal to number of workers replaced during a period छेद average number of workers on payroll in the period into 100 गुणिले 100. मग 150 लोक जरी एंगेज असले तरी त्यापैकी अपॉइंट किती जणांना केलेला आहे? तर 20 लोकांना केलेले आहे. म्हणून 20 छेद 1000 गुणिले 100. 0 0 कॅन्सल करा. 10 ने 20 ला भाग द्या. लेबर टर्नओव्हर रेट आलेला आहे 2%, 2%. त्यानंतर तिसरी मेथड, फ्लक्स मेथड. Calculation of labor turnover rate by flux method. Formula लिहा. Labor turnover rate is equal to number of workers left in a period plus number of workers replaced in a period छेद average number of workers on payroll in the period into 100 गुणिले 100. मग लेफ्ट 40 वर्कर झाले आणि रिप्लेस 20 झाले म्हणून 40 अधिक 20 छेद 1000 गुणिले 100. 0 0 कॅन्सल करा आणि 60 ला 10 ने भाग द्या. उत्तर येतंय 6%. आपण फर्स्ट ऍव्हरेज वर्कर्स कॅल्क्युलेट केले. त्यानंतर सेपरेशन मेथडने कॅल्क्युलेशन केलं ते आलं 4%. त्यानंतर रिप्लेसमेंट मेथडने कॅल्क्युलेशन केलं ते आलं 2%. त्यानंतर फ्लक्स मेथडने कॅल्क्युलेशन केलं ते आलं 6%. अशा प्रकारे आपला तिसरा प्रॉब्लेम जो आहे लेबर टर्नओव्हरचा तो पूर्ण झालेला आहे.